खरं तर आपल्याकडे करोना काळाला आपण करोना काळ का म्हणतो असं मला वाटतं, कारण जेव्हा करोना आला त्याच्यानंतर जी जीवनपद्धती आपल्याला अडॉप्ट करायला लागली, परंतु त्या काळात या देशाने जी संशोधनं केली, ज्या प्रकारचं इनोव्हेशन दाखवलं ते निव्वळ अफलातून आहे। त्यामुळे करोना काळ म्हणण्याच्या ऐवजी आपण त्याला सर्जनशीलतेचा आणि सृजनशीलतेचा काळ, संशोधनाचा काळ असं म्हटलं पाहिजे। कारण ज्या देशात ऑक्सिजन नव्हता, PPE किट नव्हते, मुखपट्ट्या नव्हत्या, डॉक्टर नव्हते, मास्क नव्हते, रेमडेसिवीर नव्हतं, त्या देशांनी लस डेव्हलप केली, तीसुद्धा रेकॉर्ड टाईममध्ये केली। त्यांनी टेस्ट डेव्हलप केल्या करोनाच्या, जेव्हा जगाने आम्हाला ती द्यायला नकार दिला। आणि रॅपिड अँटीजन टेस्ट जी आपल्याकडे उपलब्ध नव्हती, फक्त विकसित राष्ट्रांकडे होती, तीसुद्धा आपण डेव्हलप नुसती केली नाही तर आपण 6 आठवड्यामध्ये 10 लाख किट्स, टेस्टिंग किट निर्माण केले। लस नुसती निर्माण नाही केली तर पेटंट न करता संपूर्ण जगाला खुली केली। आणि त्याहीपेक्षासुद्धा एका वर्षात 160 कोटी लोकांना आपण लस पुरवली। त्यामुळे हा जो काळ आहे, हा काळ करोना काळ म्हणायचा नाही तर तो संशोधनाचा, सर्जनशीलतेचा आणि सृजनाचा काळ आहे असं म्हटलं पाहिजे।